Now see, this is our second NCERT book reading clip for the chapter 22, Chemical Control and Coordination, that is Hormonal Coordination. पहिल्या क्लिपमध्ये आपण हायपोथॅलॅमस आणि पिच्युटरी कंप्लीट केली. आता या क्लिपमध्ये आपण पिनियल बॉडी, थायरॉईड, पॅराथायरॉईड, थायमस इथपर्यंत जाणार आहे. तो पिनियल ग्लँडबद्दल मी पहिले इन्फॉर्मेशन सांगतो. अर्लियर इट वॉज थॉट टू बी वेस्टिजियल and people used to call it as vestigial third eye. मतलब आपका कहना है कि पहले के लोग पिनियल ग्लैंड को बोलते थे कि ये यूजलेस है, इसको कोई फंक्शन नहीं, और उसको वेस्टिजियल थर्ड आई कहा गया था. बाद में पता चला कि नो, इट्स फंक्शनल एंड प्रोड्यूस 2 हार्मोन ऑफ इट्स ओन. नंतर माहिती पडलं की ती फंक्शनलेस नाही, ती फंक्शनल आहे आणि स्वतःचे बनवते 2 हार्मोन्स, एक मेलाटोनिन आणि दुसरं सेरोटोनिन. सो मेलाटोनिन अँड सेरोटोनिन, बोथ द हार्मोन्स ऑफ पिनियल बॉडी, आर डेरिव्हेटिव्ह ऑफ द अमिनो ॲसिड ट्रिप्टोफॅन. सो हा एकदा नीट क्वेश्चन होता. सो दे आर डिराइव्ड फ्रॉम ट्रिप्टोफॅन. आता सर काय करतं हे पिनियल बॉडीचं मेलाटोनिन? तो हे काही स्पेशल फंक्शन करतं, जसं इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन ऑफ 24 आवर डायोर्नल रिदम ऑफ द बॉडी. मतलब मेंटेनिंग द नॉर्मल रिदम ऑफ sleep wake cycle, body temperature. In addition, it influences metabolism, pigmentation, menstrual cycle and defense capability. मतलब कि मेलाटोनिन का काम है हमारा स्लीपिंग अँड अवेकिंग टाईम. म्हणजे रोज 11 वाजता झोपणारा 6 वाजता उठतो. मग एखाद्या दिवशी जर तो 1 वाजता झोपला तर मग उठायला उशीर होतो. तो हे जे डायोर्नल रिदम असतात, हा नीट क्वेश्चन आहे 2-3 वेळा. सो डायोर्नल रिदम्स आर मेंटेन बाय मेलाटोनिन. इसके अलावा हमारा बॉडी टेम्परेचर रेगुलेशन, मेटाबॉलिज्म, पिगमेंट डिस्ट्रीब्यूशन, मेंस्ट्रुअल सायकल अँड डिफेन्स कॅपॅबिलिटी, हे सगळं मेलाटोनिन करतो. आणि सेरोटोनिन काय करतो? जनरल मेटाबॉलिझम. तो कुठे असते? पिनियल ग्लँड. तो पिनियल ग्लँड कुठे असते हे सांगण्यासाठी मी एकदा तुम्हाला ब्रेन काढून दाखवतो. हा असा ह्युमन ब्रेन असतो. हा त्याचा आपण लॅटरल व्ह्यू घेतला आहे. तो इथं जो पार्ट आहे डायनसेफेलॉन, त्याच्या रूफला म्हणतात इपिथॅलॅमस, फ्लोवरला म्हणतात हायपोथॅलॅमस, साईड्सला म्हणतात थॅलॅमाय आणि याच्यात थर्ड व्हेंट्रिकल नावाची कॅव्हिटी असते. तो इपिथैलेमसच्या वर एक दांडी असते, उसे पिनियल स्टाक कहते, और यहाँ रहती पिनियल बॉडी. और ये जो हाइपोथैलेमस है उसके नीचे रहती पिच्युटरी. तो पिनियल बॉडीचं लोकेशन काय आहे? इट इज डॉर्सल टू इपिथॅलॅमस ऑफ द फोर ब्रेन. तो आता आपण वाचूया. The pineal gland is located on dorsal side of forebrain, exactly above epithalamus. Pineal gland secrete a hormone melatonin.
Melatonin plays important role in regulation of 24-hour diurnal rhythm of the body. For example, it helps in maintaining normal rhythm of sleep-wake cycle, body temperature. In addition, melatonin influences metabolism, pigmentation, menstrual cycle and defense capability. आत्ता आपण पाहू थायरॉइड ग्लँड. सो थायरॉइड ग्लँड ही खूप महत्त्वाची आहे. तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो पहिले. बघा, ये हमारी नेक है, गर्दन, और ये हमारे शोल्डर्स है, दिस वन. तो इन द नेक ये है ट्रकिया, म्हणजे विंड पाइप, श्वास नलिका. तो यहाँ हमारी थायरॉइड ग्लैंड रहती. So it is bilobed gland. It has a right lobe and left lobe which are connected by a connective tissue called isthmus, and isthmus lies across 2 to 4 tracheal cartilage. म्हणजे हा जो ट्रकिया असतो ना, त्याला असे कार्टिलेजेस असतात. तो 2nd कार्टिलेजपासून 4th कार्टिलेजपर्यंत इथं एक टिश्यू असतो, त्याला म्हणतात इस्थमस, आणि त्याच्या इकडून तिकडून असतात 2 लोब ऑफ थायरॉइड, आणि प्रत्येक लोबच्या मागच्या साईडला असते पेयर ऑफ पॅराथायरॉइड. सो थायरॉइड ग्लँड बटरफ्लाय शेप्ड असते, ती बायलोब्ड असते. प्रत्येक लोबच्या मागे एक पेयर ऑफ पैराथायरॉइड असते. तो ये थायरॉइड ग्लैंड का वज़न 25 से 30 ग्राम रहता. ये शरीर की सबसे बड़ी एंडोक्राइन ग्लैंड है. सबसे छोटी पिट्यूटरी है 0.6 ग्राम. वो केवल पीनट, शेंगदाण्या एवढी आहे. आणि थायरॉइड ग्लैंड खूप मोठी असते. 5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटरचा तिचा एक लोब असतो. उसका एक लोब रहता. अब ये जो हमारी थायरॉइड ग्लैंड है, इट कीप्स ऑन चेंजिंग द साइज एंड शेप एज पर एज, आयोडीन कंटेंट ऑफ डाइट एंड टेम्परेचर. मतलब कि वो अपना आकार बदलते रहती है उम्र के अनुसार, तापमान के अनुसार, खाने में आयोडीन की मात्रा के अनुसार. अगर आयोडीन खाने में कम हो तो ये ग्लैंड पे सूजन आ जाती है, ये बड़ी हो जाती है, उसे ग्वाइटर कहते हैं. आता आपण पाहू त्या थायरॉइड ग्लँडची हिस्टॉलॉजी कशी असते, म्हणजे इंटरनली थायरॉइड ग्लँड कशी असते. बघा, थायरॉइड ग्लँडमध्ये असतात असे फॉलिकल्स. 3 मिलियन फॉलिकल से बनी है हमारी थायरॉइड ग्लैंड, और हर फॉलिकल इज इंटरनली लाइंड विथ क्यूबॉइडल ग्लैंड्युलर इपिथिलियल सेल्स. तो ह्या सगळ्या क्यूबॉइडल ग्लैंड्युलर इपिथिलियल सेल आहेत, and they are resting on basement membrane. अब ये जो ग्लैंड्युलर इपिथिलियल सेल है वो ब्लड से 2 चीज़ें मांगती है, एक आयोडीन और दूसरा अमीनो एसिड टायरोसिन. म्हणजे थायरॉइड ग्लँड ब्लडमधून काय ॲब्सॉर्ब करते, आयोडीन आणि टायरोसिन. और ये 2 चीज़ों से हमारी थायरॉइड ग्लैंड एक पदार्थ अपने अंदर जमा करती है कॉल्ड थायरोग्लोब्युलिन. म्हणजे सर,
आयोडीन टायरोसिन फॉलिक्युलर सेलनी ॲब्सॉर्ब केलं आणि त्याच्यापासून एक पिवळ्या रंगाचा कोलॉइडल पदार्थ आपल्या आतमध्ये जमा करून ठेवला, त्याला म्हणतात थायरोग्लोब्युलिन. तो सर ये थायरोग्लोब्युलिन उसने अपने ही अंदर जमा किया? हाँ, ये नीट क्वेश्चन था. विच ग्लैंड स्टोवर इट्स ओन सिक्रीशन इनटू इट्स ओन लुमेन? ऐसी कौन सी ग्रंथि है जो अपने ही सिक्रीशन को अपने ही अंदर स्टोअर करके रखती है? तो दॅट इज थायरॉइड ग्लँड. तो सर आम्ही तर असं ऐकलं आहे की थायरॉइड ग्लँडनं द्यायला पाहिजेत 3 हार्मोन, T3, T4 आणि थायरोकॅल्सिटोनिन TCT. तो सर हमने सुना है कि थायरॉइड ग्लैंड के अपने 3 हार्मोन रहते, T3, T4 एंड TCT, थायरोकैल्सिटोनिन. अब वो कैसे आएंगे तो सुनो. इस थायरोग्लोब्युलिन से बनता है T3 10% एंड T4 90%. तो हम जिसको कहते हैं थायरोक्सिन, वो वास्तव में रहता T4. तो थायरॉइड ग्लँडमध्ये किती फॉलिकल असतात असे? 30 लाख, 3 मिलियन. प्रत्येक फॉलिकलच्या आतमध्ये काय स्टोअर आहे? थायरोग्लोब्युलिन. त्याचा हायड्रोलिसिस झाला की काय भेटते? T3 10%, T4 90%. आणि T4 म्हणजेच थायरॉक्सिन. आता या फॉलिकलच्या मध्ये असतात एंडोक्राइन सेल्स आणि या एंडोक्राइन सेलचं नाव आहे प्यारा फॉलिक्युलर सेल किंवा सी सेल. तो पॅराफॉलिक्युलर सेल्स और सी सेल देत असतात थायरोकॅल्सिटोनिन. कधी? जेव्हा तुमच्या आमच्या रक्तात कैल्शियमची मात्रा वाढते. तो अगर हमारे ब्लड में कैल्शियम की मात्रा बढ़ गई तो पॅराफॉलिक्युलर सेल देंगे थायरोकॅल्सिटोनिन. तो सर मग थायरोकॅल्सिटोनिन काय करेल? कैल्शियम की मात्रा वापस नॉर्मल पे लाने का काम करते हैं. म्हणजे थायरोकॅल्सिटोनिन काय करते? इट इज अ हायपोकॅल्सेमिक हार्मोन. ब्लड कॅल्शियम लेवल कमी करते बाय डिपॉझिटिंग द कॅल्शियम इनटू बोन्स. इट स्टिम्युलेट द इंटेस्टाइन नॉट टू ॲब्सॉर्ब कॅल्शियम and it cause the kidney to excrete calcium. म्हणजे कॅल्शियम लेवल कॅल्सिटोनिननं कसं कमी केलं? त्याने इंटेस्टाईनला म्हटलं की कॅल्शियम भरपूर आहे, ॲब्सॉर्ब करायचं नाही. किडनीला म्हटलं कॅल्शियम भरपूर आहे, लघवी वाटे जाऊ द्या. आणि बोन्सला म्हटलं की ढेर सारा कॅल्शियम है, आप उसको एब्सॉर्ब कर लो. तो फिर लेवल कम हो गई. अच्छा, आता सर मला समजलं की थायरॉक्सिन काय असतं, कसं दिलं जातं, कॅल्सिटोनिन काय असतं, ते कधी येतं. आता हे थायरॉक्सिन करते काय? तो ऐका. थायरॉक्सिन बेसल मेटाबॉलिक रेट मेंटेन करते. मोर थायरॉक्सिन मोर BMR, लेस थायरॉक्सिन लेस BMR. नंबर 2, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट मेटाबॉलिझम करते. नंबर 3, सेल्युलर रेस्पिरेशनचा रेट कंट्रोल करते. मोर थायरॉक्सिन मोर सेल्युलर रेस्पिरेशन, मोर एनर्जी, मोर बॉडी टेम्परेचर. लेस थायरॉक्सिन लेस रेस्पिरेशन, लेस हीट रिलीज, लो बॉडी टेम्परेचर. नेक्स्ट, it also control menstrual cycle. Next, it control RBC production also.
म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट मेटाबॉलिझम, सेल्युलर रेस्पिरेशन अँड ऑक्सिजन कन्झम्पशन, मेन्स्ट्रुअल सायकल, RBC प्रोडक्शन आणि आल्सो मिनरल अँड फ्लुइड बॅलन्सही मेंटेन करते. तो हे थायरॉक्झिनचे फंक्शन असतात. हे मेन हार्मोन आहे आपल्या बॉडीचं थायरॉक्झिन. आणि थायरॉक्झिन बनवण्यासाठी पाहिजे असते आयोडीन. आत्ता मी तुम्हाला डिसऑर्डर सांगतो थायरॉक्झिनच्या. तो पहा, पहले तो हम 2 डिसऑर्डर करेंगे कि थायरॉक्झिन कमी पडलं तर हायपोथायरॉयडिझम आणि जास्त झालं तर हायपरथायरॉयडिझम. तो सर थायरॉक्झिन जास्त झालं तर हायपरथायरॉयडिझम, पण जास्त का होईल? समजा थायरॉईड ग्लँडमध्ये नोड्यूल्स तयार झाले किंवा कॅन्सर झाला तो मग हाइपरथायरॉयडिज्म होतं और ज़्यादा थायरॉक्सिन आता और उससे होता है एक्सोथैलामिक ग्वाइटर म्हणजे थायरॉइड ग्लँडची साईज वाढणे, ग्वाइटर. एक्झो आउटसाइड ऑप्थॅल्मॉस डोळे म्हणजे त्या रुग्णाचे डोळे बाहेर येतात, डोळे प्रॉपरली बंद होत नाही, तो असा घाबरलेला वाटतो, त्याचा BMR जास्त असतो, बॉडी टेम्परेचर जास्त असतं, हार्ट रेट जास्त असते, ब्लड प्रेशर जास्त असते, वेट लॉस होतो कारण कॅटाबॉलिझम जास्त होते. तो हायपरथायरॉयडिझम कॉजेस एक्झोप्थॅल्मिक ग्वाइटर किंवा ग्रेव्स डिसीज. नीट क्वेश्चन. और सर कम हो गया थायरॉक्सिन मतलब हाइपोथायरॉयडिज्म. यानी 3 डिसऑर्डर येतात. अगर छोटे बच्चों में हाइपोथायरॉयडिज्म है तो क्रेटिनिज्म. तुमच्या माझ्यासारख्या प्रौढ व्यक्तीला हायपोथायरॉयडिझम असेल तर मिक्झोडेमा. मग मिक्झोडेमा झाला तर मग लो BMR, लो हार्ट रेट, लो बॉडी टेम्परेचर, लो ब्लड प्रेशर, वेट गेन होते, पफी स्किन होते. आता समझा जर आयोडीन की मात्रा खाने में कम है तो सिंपल ग्वाइटर और एंडेमिक ग्वाइटर. तो खाने में आयोडीन युक्त नमक डालने से वो ठीक होता. तो क्रेटिनिज्म, मिक्झेडेमा, सिंपल ग्वाइटर हे हायपोथायरॉयडिझम आहे आणि ग्रेव्स डिसीज किंवा एक्झोप्थॅल्मिक ग्वाइटर हाइपरथायरॉयडिज्म है. अब हम लोग थायरॉइड ग्लैंड को पढ़ेंगे. पहले थायरॉइड ग्लैंड की डायग्राम आप देख लो. तो देखो ये है इस्थमस. दिस इज लेफ्ट लोब, दिस इज राइट लोब ऑफ थायरॉइड ग्लैंड. मागच्या साईडनं एक पेयर ऑफ पॅराथायरॉइड, दुसरी पेयर ऑफ पॅराथायरॉइड असते आणि हा ट्रकिया आहे. आता पॅराथायरॉइड भी देख लो. सो दीज आर द 2 पेयर ऑफ पॅराथायरॉइड, 1 पेयर behind each lobe. Now let us start thyroid gland. The thyroid gland is composed of 2 lobes which are located on either side of trachea. Both the lobes are interconnected with the help of thin flap of connective tissue called isthmus. Thyroid gland is composed of follicles, किती 3 million, and stromal tissue. Each thyroid follicle
is composed of follicular cells enclosing a cavity. मग असा असतो एक फॉलिकल. आणि ह्या असतात फॉलिक्युलर सेल्स. आणि या कॅव्हिटीमध्ये जमा असते थायरोग्लोब्युलिन. सो thyroid gland is composed of two lobes which are located on either side of trachea. Both the lobes are interconnected with a thin flap of connective tissue called isthmus. Thyroid gland is composed of 3 million follicle and stromal tissue. Each thyroid follicle is composed of follicular cell enclosing cavity. These follicular cells synthesize two hormones, tetraiodothyronine or thyroxine or T4 and triiodothyronine T3. Iodine is essential for normal rate of hormone synthesis in thyroid gland. Deficiency of iodine in diet result in hypothyroidism and enlargement of thyroid gland, commonly called goiter. Neat question. Goiter म्हणजे it is because of iodine deficiency in diet causing enlargement of thyroid gland. Hypothyroidism during pregnancy म्हणजे जी गरोदर माऊली आहे तिला जर हायपोथायरॉइडिझम असेल, तिला थायरॉक्सिन कमी असेल, तर इट कॉजेस डिफेक्टिव डेवलपमेंट एंड मैचुरेशन ऑफ ग्रोइंग फिटस. तो ऐसी माता को होने वाला जो बच्चा रहता तो उसका डिफेक्टिव डेवलपमेंट होता. उस बच्चे को क्रेटीन कहते. एक बार ये नीट क्वेश्चन था. सो लीडिंग टू स्टंटेड ग्रोथ कॉल्ड क्रेटिनिझम. आता हे जे क्रेटीन बाळ असतं ते मेंटली रिटार्ड असतं, त्याचा लो इंटेलिजंट क्वेश्चन असतो, ॲबनॉर्मल स्किन, डीफ अँड म्युटिझम, मुक आणि बहिरं असते. इन अडल्ट वुमन म्हणजे ज्या माता भगिनी आहेत, हायपोथायरॉइडिझम मे कॉज मेन्स्ट्रुअल सायकल टू बिकेम इरेग्युलर due to cancer of thyroid gland or due to development of nodules of thyroid gland. Rate of synthesis and secretion of thyroid hormone is increased to abnormal high level, leading to the condition called hyperthyroidism, which adversely affect body physiology. Exophthalmic goiter is form of hyperthyroidism characterized by enlargement of thyroid gland, protrusion of eyeball, increased BMR, weight loss called Graves disease. तो सर अगर हम कंपैरिजन करें कि क्या होगा हाइपोथायरॉइडिज्म में और हाइपरथायरॉइडिज्म में, तो हाइपोथायरॉइडिज्म मध्ये लो BMR, हायपरमध्ये हाय BMR. हायपोथायरॉइडिज्म मध्ये लो हार्ट रेट, लो ब्लड प्रेशर. हायपरथायरॉइडिज्म मध्ये टॅकिकार्डिया, हाय ब्लड प्रेशर. हायपोथायरॉइडिज्म मध्ये वेट गेन, तर हायपरथायरॉइडिज्म मध्ये वेट लॉस. हायपोथायरॉइडिज्म मध्ये स्लो ॲक्शन होतात, ड्राउझिनेस, सुस्त. आणि हायपरमध्ये रेसलेसनेस असते, इन्सोमनिया, इनॅबिलिटी टू स्लीप होऊन जाते. हाइपोथायरॉइडिज्म वाला जो रहता उसका शरीर बदन ठंडा रहता और वो ठंड सह नहीं सकता, और हाइपरथायरॉइडिज्म वाले का शरीर गर्म रहता, वो गर्मी सह नहीं कर सकता, प्रोफ्यूज स्वेटिंग उसको होता.
So, exophthalmic goiter is a form of hyperthyroidism characterized by enlargement of thyroid gland, protrusion of eyeball, increased BMR, weight loss, and it is called Graves' disease. Thyroid hormone play important role in regulation of BMR. These hormones support the process of RBC production. Thyroid hormone control metabolism of carbohydrate, protein, fat. Maintenance of water electrolytic balance is also influenced by thyroid hormone. Thyroid gland also secrete protein hormone called thyrocalcitonin TCT, which regulate blood calcium level. तर ती ब्लड कॅल्शियम लेवल काय करते? कमी करते. म्हणजे TCT काय असते? हायपो कॅल्सेमिक हॉर्मोन. म्हणजे कॅल्सिटोनिन काय असते? हायपोकॅल्सेमिक हॉर्मोन आणि प्रिव्हेंट हायपर कॅल्सेमिया. म्हणजे सर समजा या माणसाने दही, ताक, अंडी असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ले तर त्याच्या रक्तात कॅल्शियम वाढेल. ते कमी करण्यासाठी कॅल्सिटोनिन येत असते. नाही तर मग रिनल स्टोन होईल, मूतखडा होईल. आता याच्या उलट कोण काम करते? पॅराथायरॉइडचं हार्मोन PTH. तो सर्व उल्टा है. मतलब अगर कोई बंदा दूध, दही, छाछ ना खाए और अगर उसकी कैल्शियम की मात्रा कम हो जाए तो उसे बढ़ाने के लिए आता है PTH. म्हणजे PTH काय आहे? हायपर कॅल्सेमिक हार्मोन, कॅल्शियम वाढवणारं रक्तात, आणि प्रिव्हेंट हायपोकॅल्सेमिया. तो सर कॅल्शियम वाढवावं कशाला लागतं? नाही तर मग टिटॅनी होऊन जाईल. हायपोकॅल्सेमिया कॉज टिटॅनी. तो सर कैल्सिटोनिन ने कैल्शियम को कम कैसे किया था? तो बोन्स को उकसाया कि कैल्शियम एब्सॉर्ब करो. इंटेस्टाइन को कहा कि कोई ज़रूरत नहीं है एब्सॉर्ब करने की, किडनी को कहा फेक दो. आणि सर मग पॅराथायरॉइड हार्मोन जे असतं ते कॅल्शियम वाढवते कसं? उलटं. बोन से वापस ले लो कैल्शियम, इंटेस्टाइन को कैल्शियम एब्सॉर्ब करने को बोलो और किडनी को बोलो कि कैल्शियम एब्सॉर्प्शन बढ़ा दे और पेशाब के ज़रिए उसको नहीं फेकना है. सो आत्ता आपण पाहू पॅराथायरॉइड ग्लँड. So in human, 4 parathyroid glands are present on backside of thyroid gland. One pair each in 2 lobes of thyroid gland. Parathyroid gland secrete peptide hormone called parathyroid hormone. Secretion of parathyroid hormone is regulated by circulating level of calcium. कधी येते पॅराथायरॉइड हार्मोन? जर कॅल्शियम रक्तात कमी झालं तर येत असते. आणि कॅल्सिटोनिन कधी येते थायरॉइडचं? रक्तात कॅल्शियम जास्त झालं तर येत असते. पॅराथायरॉइड हार्मोन इन्क्रीजेस कॅल्शियम लेवल इन ब्लड, म्हणजे इट इज हायपर कॅल्सेमिक हार्मोन. पॅराथायरॉइड हार्मोन ॲक्ट ऑन बोन, स्टिम्युलेट द प्रोसेस ऑफ बोन रिसॉर्प्शन, म्हणजे डेझोल्यूशन, डिमिनरलाइजेशन, बोन से निकाल लेता है कैल्शियम. पैराथायरॉइड हार्मोन आल्सो स्टिमुलेट रीएब्सॉर्प्शन ऑफ कैल्शियम बाय renal tubule, increase calcium absorption from digested food. Thus,
It is clear that parathyroid is hypercalcemic hormone. It increases blood calcium level. Along with thyrocalcitonin, it plays significant role in calcium balance of the body. आता बघा मी जे सांगतो त्याच्यावर लक्ष द्या. रक्तात कॅल्शियम वाढवते कोण? सर PTH पैराथायरॉयड हार्मोन. और कम कौन करता? TCT थायरोकॅल्सिटोनिन. म्हणजे ते आहे अँटॅगोनिस्टिक. जसं रक्तात ग्लुकोज कोण वाढवते? ग्लुकॅगॉन. आणि ग्लुकोज कमी कोण करते? इन्शुलिन. तेही काय आहे? अँटॅगोनिस्टिक. किडनीचा BP कोण वाढवते? रेनिन. आणि कमी कोण करते? ANF. तेही आहे अँटॅगोनिस्टिक. तो हे झाली थायरॉईड आणि पॅराथायरॉईड आणि पिनियल बॉडी. आत्ता आपण थायमस ग्लँडबद्दल बोलू. तो सुनो. ये नेक है, ये शोल्डर है, यहाँ लंग्स है और यहाँ हार्ट है. तो यहाँ पर रहती थाइमस ग्लैंड. सो थाइमस ग्लैंड इज प्रेजेंट डॉर्सल टू म्हणजे वर हार्ट अँड ऑन वेंट्रल साइड म्हणजे समोर बिटवीन द टू लंग्स. थाइमस ग्लैंड की खास बात, इट इज लार्जेस्ट एट बर्थ. मतलब जब हमारा आपका जन्म हुआ था तो वो सबसे बड़ी थी. जैसे जैसे उम्र बढ़ती है थाइमस ग्लैंड नष्ट होती और बूढ़े व्यक्ति में, ओल्ड पीपल में थाइमस नहीं होती. और थाइमस तो इन्वॉल्व है इन इम्यूनिटी और इसीलिए बूढ़े व्यक्ति इम्यूनो कंप्रोमाइज रहते. मग सर थायमस ग्लँड काय करते? तो थायमस ग्लँडचं एक हार्मोन आहे, पेप्टाइड हार्मोन थायमोसिन. थायमोसिन काय करते? हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल, मेमरी टी सेल. सो टी हेल्पर, टी किलर, टी सप्रेसर, टी मेमरी यांचं डिफरन्सिएशन करते. म्हणजेच थायमोसिन नावाचं जे हार्मोन आहे, इट इज इन्वॉल्व्ड इन डिफरन्सिएशन अँड मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट. म्हणजेच सेल मेडिएटेड इम्युनिटीसाठी रिस्पॉन्सिबल है थाइमोसिन. आल्सो थाइमोसिन बी लिम्फोसाइट को उकसाता एंटीबॉडी बनाने के लिए, तो वो एंटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी के लिए भी रिस्पॉन्सिबल है. तो CMI AMI दोन्हीसाठी असते आणि ते केमिकली काय आहे? पेप्टाइड. बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हाइपोथैलेमस के सारे हार्मोन प्रोटीन है. पिट्यूटरी के सारे हार्मोन प्रोटीन है. पिनियल के हार्मोन है अमाइन्स, ट्रिप्टोफॅन पासून बनतात. T3 T4 काय असतात? अमाइन्स. ते टायरोसिन नावाच्या अमिनो ॲसिड पासून बनतात. कॅल्सिटोनिन मात्र पेप्टाइड हार्मोन आहे थायरॉईडचं असून. PTH सुद्धा पेप्टाइड आहे. इन्शुलिन ग्लुकॅगॉन पेप्टाइड आहे. आणि स्टिरॉइड कोण असतात? ॲड्रेनल कॉर्टेक्सचे जे हार्मोन असतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड, सेक्स कॉर्टिकॉइड,
ते असतात स्टिरॉइड आणि इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, अँड्रोजेन ते असतात स्टिरॉइड. आता आपण थायमस ग्लँड बघू. The thymus gland is lobular structure located between lungs, behind sternum, on ventral side of aorta. Thymus play major role in development of immune system. Underline. These glands secrete a peptide hormone called thymosin. Thymosin play major role in differentiation of T lymphocyte, which provide cell mediated immunity. Neat question. T lymphocyte provide cell mediated immunity. In addition, thymosin also promote production of antibody to provide humoral immunity म्हणजे AMI. Thymus is degenerated in old people, resulting in decreased production of thymosin. सो म्हाताऱ्या लोकांमध्ये थायमोझिन कमी असतं. ॲज अ रिझल्ट द इम्युन रिस्पॉन्स ऑफ ओल्ड पर्सन बिकेम वीक. तो आत्ता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचा आहे ॲड्रेनल ग्लँड.